सर्वांना माहिती आहे की SIR जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आता 17 ऑगस्टपर्यंत शेवट आहे. ही जी अखेरची मुदतवाढ असणार आहे एवढ्यामुळे. आणि जर आत्ता नावं वगळली तर पुन्हा फॉर्म 6 भरून नव्याने त्यांचे नोंदणी करावी लागणार आहे. तर माझी सर्व सन्माननीय नगरसेवक राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना विनंती आहे की आपले BLA आपण BLO बरोबर जोडून दिले तर मोठ्या प्रमाणात हे काम थोडं आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की त्याचा मूळ पत्ता ह्या आपल्याकडे नसल्यामुळे त्याचा शोध घेणं थोडं कठीण होतं आणि मग मोठ्या प्रमाणात ती आता आमच्याकडे जी काय माहिती येते ते अनकलेक्टेड म्हणजे कुठे नागरिक न भेटलेला नंबर खूप मोठा प्रमाणात येतो आणि मग त्याचे कागदपत्र आणि पुढे ज्यावेळेस ड्राफ्ट आपली मतदार यादी तयार होईल ती तिचे याच्यामध्ये राहील. विशेषतः एक जो भाग आहे कामामध्ये की अडचणीचा असलेला घनसोली भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक भेटून येत नाहीत अशा स्वरूपाची तक्रार म्हणजे आधी मला BLO सांगतात आणि ती माहिती इथे आहे. तर त्यांच्याकडे आपण विशेषतः यादी भाग क्रमांक 179 ते 207, यादी भाग क्रमांक 208 ते 236, यादी भाग क्रमांक 237 ते 263 आणि 264 ते 265 हा याच्यातला आहे आणि कोपरखैड्यातला आणि यादी भाग 286 ते 334 आणि यादी भाग 315 ते 335 आणि पुन्हा कोपरखैड्यातलाच यादी भाग 336 ते 361 आणि पुढे तुर्भे विभागामध्ये 429 ते 447 इथे थोडं नागरिकांचे जे काय फॉर्म भरून देण्याचं प्रमाण हे सर्वसाधारण बाकीच्या तुलनेमध्ये कमी आहे. तर मी आपल्याला सर्वांना एक आव्हान करतो, याच्यामध्ये आपण अजूनही 5 दिवस 5-6 दिवसाचा कालावधी आहे. जर आपण आपल्या स्तरावर थोड्या आणखीन व्यवस्था केल्या, आपण शनिवारी रविवारी मोठ्या प्रमाणात कॅम्प पण लावले होते. पुढल्या 15-16ला पण आपण पुन्हा कॅम्प स्वरूपामध्ये ठेवू आणि सगळ्यात जर कोणी पात्र नागरिक याच्यामधून राहू नये एवढीच अपेक्षा याच्यामध्ये आहे. कारण ह्याच मतदार याद्या पुढे आपल्याला आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पण वापरायच्या आहेत. पुढचा दुसरा भाग आहे की जे काय मतदार यादीमध्ये अर्धी नावं इकडे होतात अर्धी तिकडे होतात तेही टाळण्यासाठी त्याचं आम्हाला पुन्हा मतदार केंद्राचं रॅशनलायझेशनसुद्धा आता करायचे आणि 800-850 मतदारसाठी आपण ते रॅशनलायझेशन करणार आहोत. जर ही मतदार आपल्याला व्यवस्थितपणे मिळून आली तर त्याचं रॅशनलायझेशन होईल. आत्ता काय होईल की मोठ्या प्रमाणात जर वगळले गेले तर रॅशनलायझेशनमध्ये जास्त आणि पुन्हा मग ती वगळलेली पुन्हा एकदम मध्ये येणार, मग ते रॅशनलायझेशनचा भाग काही राहणार नाहीत. तर त्याच्यामुळे पुढच्या नियोजनासाठी सुद्धा ही अडचण राहील. उदाहरण दाखल जसं बघितलं तर आत्ता 25-25, 30-30% जे काही फॉर्म आहेत ते अनकलेक्टेड आहेत म्हणजे नागरिक मिळत नाहीत. ती नंतर आली तर फॉर्म 6 भरून पुन्हा त्या भागामध्ये एंटर होणार आहे याच्यामध्ये. आणि आत्ता मी 800चं धरून जे काय मिळाले त्याच्यानुसार 800चा मतदान केंद्र तयार केलं की त्याच्यानंतर वाढली की मग तो 1000 होईल, 1100 पण होईल. म्हणजे जो आपण जे साध्य करायचं ते होत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक आत्ता मिळाले तर आम्हाला त्याचं चांगला आपल्याला सगळ्यांना फायदा होईल. निवडणूक प्रक्रिया घेताना पुढं वार्ड फॉर्मेशन करताना ह्या सर्व बाबी याच्यामध्ये येणार आहे. त्यामुळे थोडं सगळं आपला सहभाग जास्त असावा एवढं एक नम्र आव्हान मी आपल्याला करतो. धन्यवाद.